संभाजीनगरने अनेक गोष्टी अनुभवल्या, दंगली अनुभवल्या, संघर्ष अनुभवला, लढा अनुभवला. संभाजीनगरने खासदार दिले, आमदार दिले, नगरसेवक दिले, महापौर दिले. जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन छोट्यातल्या छोट्या घटकाला पूर्वीच्या पारंपरिक समाजकारण आणि राजकारणाची दिशा होती त्या दिशाच्या पलीकडे जाऊन सामान्य माणसाला या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की संभाजीनगरचं आणि शिवसेनाचं जे अतूट नातं आहे त्या नात्यामध्ये आमच्यासारख्या ग्रामीण माणसानं काय सांगितलं पाहिजे. हा काळ कसोटीचा आहे, हा काळ संघर्षाचा आहे. माननीय उद्धवजी काल म्हटले की शिवसेनेला ज्या ज्या वेळेस अडीअडचणी आल्या, संकट आले, संपवण्याचा प्रयत्न झाला, हे शेवटचं संकट आहे. मला त्यांची वाक्यरचना तुम्हाला नाही, महाराष्ट्राला नाही, संबंध देशाला पटलेली आहे. जी महाशक्ती प्रादेशिक पक्ष संपवायला निघाली, जी महाशक्ती जातीमध्ये तेढ आणि तणाव निर्माण करण्याच्या बळावरती मतं मिळून अधिराज्य गाजवण्याचं स्वप्न पाहायला निघाली, हा शिवसेनेचा संघर्षाचा कसोटीचा जरी काळ असला, एवढं संकट परतवलं ना, चंद्र सूर्य असेपर्यंत शिवसेनेला कोणाचीही भीती राहणार नाही. आणि याबद्दल तुमच्याही मनामध्ये खात्री, माझ्याही मनामध्ये खात्री आहे. मला कल्पना आहे मेळावे, तो उत्साह, संभाजीनगरचं सगळं मला माहिती आहे. आणि मग या संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा एक पाईक, शिवसेनेचा एक संदेश माननीय उद्धवजींचा आम्ही सगळेजण घेऊन मराठवाड्याच्या 3 जिल्ह्यामध्ये फिरलो. मुंदडाजी आज आपण आलात, विधिमंडळात आपण सोबत काम केलेलं आहे. काय सगळं चाललंय, दिशा कशी आहे, दशा कशी आहे, याचा जर नीट आपण विचार केला, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जी स्थापन केलेली 66 साली शिवसेना प्रमुखांनी एक रोपटं लावलं, त्याचं वटवृक्ष मुंबईच्या एका छोट्याशा ठिकाणावरनं दिल्लीच्या तख्तापर्यंत त्यांनी सामान्य शिवसैनिकाला नेऊन पोहोचवण्याची ताकद एकट्या शिवसेना प्रमुखांमध्ये होते. आणि ज्यांनी ही संघटना निर्माण केली, तिचा विस्तार देशभर झाला, राज्यभर झाला. मी मगा सांगितल्याप्रमाणे उपेक्षित छोट्या घटकांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, गावामध्ये, ग्रामपंचायतमध्ये सरपंच असू देत, नगरसेवक असू देत, महापौर असू देत, ही संधी जर सामान्य लोकांना देण्याचं ज्यांना जर कोणी स्वप्न पाहिलं, ते स्वप्न शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं. संघटना वाढली, पक्ष झाला, दिल्लीच्या तख्तावर मनोहरपंत जोशी सर जाऊन बसले, राज्यामध्ये सत्ता आल्या, 3 वेळा आल्या. आज आम्ही मालक, आम्ही महाशक्ती, हिंदुत्वाची विचारधारा फक्त आमच्याकडेच आहे, असा आविर्भाव मिरवणाऱ्या लोकांना तुम्हाला विचाराचा जबाब द्यायचा मी सांगण्याची गरज नाही आहे. मगाशी किशोरीताई बोलल्याप्रमाणे लोक निवडणुकीची वाट पाहताय. आता मेळावे नको, काही नको, उद्धवजी काळजी करू नका, अशा प्रत्येकाच्या मनामध्ये सल आहे. कधी एकदाच हे बोर्ड घेऊन त्या ईव्हीएम मशीनला नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा या सगळ्या चिन्हावरच्या निवडणुकीची वाट देश पाहतोय, महाराष्ट्र तर पाहतोच पाहतोय. कुठे निवडणुका? हाय का कोरोना? हाय का काही अडचणी? काहीच नाही आहे. अशी परिस्थिती राष्ट्रामध्ये कधी नव्हती. मी आज मी वाचलं, विधानमंडळाचं अधिवेशन काहीतरी दिवसभरासाठी तनवानीजी तहकूब झालं. काही शब्दप्रयोग माननीय खासदारांनी केला, त्याच्याबद्दल मला कल्पना नाही. संभाजीनगरला सांगण्याची गरज नाही, देशातल्या छोट्या माणसाला सांगण्याची गरज नाही, संदेश घेऊन आलेला कुठल्या माणसाला काही सांगण्याची गरज नाहीये. माध्यम इतकी गतिमान आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये जग आहे. एका सेकंदाला जगाच्या कोपऱ्यात काय झालं, दुसऱ्या क्षणाला तुम्हाला आम्हाला ते सगळं पाहायला मिळतं. पाहून आपण ऐकतोय, पाहतोय, सहन करतोय, सहनशीलता वाढते. संघटना काय होती हो आपली? आपल्यासह ज्या ज्या वेळेस आंदोलनं झाले, मोर्चा झाले,
लढाया झाल्या, भानगडी झाल्या, दंगली झाल्या, या काळामध्ये सगळ्यांच्या रक्षणासाठी शिवसेना, शिवसैनिक, बांधव आणि भगिनी रस्त्यावर यायचे. आपणही येतो, आजही येतो. मला कळलं की काहीतरी ते सिलेंडर घरातलं 50 रुपये वाढलंय. आज 50 वाढलंय, ठपकन 50 आणि ठपकन 350 कमर्शियल. मला आठवतंय मी विधिमंडळाचा सदस्य होतो 9 ते 19. त्याच्या अगोदर तनवानीजी मी 10 वर्ष जिल्हा परिषदेचा मेंबर होतो, सरपंच होतो 42,000 मतदाराच्या ग्रामपंचायतीचा. साहेब मला आठवतंय 2010 ला काहीतरी ऑक्टोबरचा महिना होता आणि 3 रुपयानं पेट्रोल वाढलं होतं. देश बंद व्हायचा हो, देश. भारत बंद. बहुत हो गई महंगाई अब की बार, असं आपण म्हणायचो. आपणही पागल झालेलो होतो. मी तर खूपच मोठा पागल होतो. तुम्ही सगळेच असाल. काय राव 50 रुपये सिलेंडर, काहीच नाही, कोणीच बोलायला. घाप ठाप 50 म्हणजे काय, त्याला काय इलाज आहे का? मी तुम्हाला सांगतो, पत्रकार बांधव या ठिकाणी बसले, नाही मला वाटत कोणी मोर्चा काढेल, नाही कोणी आंदोलन करणार. याचं दुःख तुम्हाला आहे बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो. दुःख तुम्हाला आहे, दुःख आम्हाला आहे. रस्त्यावर उतरणाऱ्याचं काय होतं? यापूर्वी लोकशाही प्रधान असलेल्या देशामध्ये घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या राष्ट्राला घटना दिली. लोकशाहीप्रमाणे आपण चाललो, डेमोक्रेटिक आणि नॉन डेमोक्रेटिक, लोकशाही विरहित आणि लोकशाहीने जे जे काही मूल्य आपण स्वीकारले, घटना स्वीकारली, ज्या टप्प्यानं आपण जातोय, आपण काय झालेलो आहोत आपल्यालाच कळत नाही. भांग खाल्ल्यासारखी परिस्थिती संबंध देशामध्ये. एखादी आफूची गोळी घ्यावी ना, तसे लोक झिंग 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 झिंग. आणि माध्यमांवर काय पाहायला मिळतं? 6 महिने सुशांत सिंग रणशूर, आर्यन खानने 1 ग्राम ड्राग ओढलं, नंतर ते पण सिद्ध झालं आणि त्यांनी 3 महिने टीव्हीवर घेतले. गॅसला कुठं वेळ आहे? झटकन बातमी येते, फटकन जाते. तुम्हाला विसरण्याची सवय निर्माण केलेली आहे, तुम्हाला हे सहन करण्याची सवय निर्माण केलेली आहे. हा देश कुण्या दिशेनं जातोय याचं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतंय, परंतु आफूच्या गोळीमध्ये आपण झिंगलोय. बस काय नाही. पेट्रोल गगनाला भिडलं, डिझेल गगनाला भिडलं, महागाई गगनाला भिडली, बेरोजगारी इतकी वाढली आहे, काहीच फोकस नाही. उद्योग कुठं चालले, रुपयाची किंमत पडली, राष्ट्रामध्ये मूल्य राहिलं नाही. भारतातल्या नागरिकांना झालं तरी काय, हे तुमच्या माझ्या सकट म्हणतोय. म्हणजे सगळ्यांना झालं मला झालं नाही असं नाहीये. हे फार छान असतंय पत्रकार बांधव. कोण्या पैसे? लोकमतचे आहे, दर्डाजींचे आहे. हा म्हणजे दर्डाजींच्या वृत्तसमूहाचे. या सगळ्या टप्प्यातनं आपण जातोय, निमूटपणानं सगळ्या गोष्टी सहन करतोय. आज विधिमंडळाचं सभागृह, लोकमतवाले भाऊ तुम्हाला सांगतो, सगळ्यांना सांगतो, तुम्ही इथलं माहेर घर आहे तुमचं म्हणून म्हटलं की दर्डाजींचं गाव आहे असं म्हटलं. तुम्हाला माहिती दर्डाजींचे संबंध सगळीकडे आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता, मी जास्त बोलणार नाही. लोकशाहीच्या स्तंभांचं काय? लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी एक स्तंभ, प्रशासन दुसरा स्तंभ, तुम्ही तिसरा स्तंभ आणि ज्युडिशरी चौथा स्तंभ. दबक्या आवाजामध्ये ज्युडिशरीला धक्का लागेल की काय अशी दबक्या आवाजात चर्चा करता. मी नाही करत हा, नाही तर तुम्ही नोटिंग मध्ये घ्याल की अनिल कदम असं बोललं. मी इतका झुंगूर कुठला तरी एक शिवसैनिक छोटासा, कदाचित पुढचा निर्णय पण वेगळा होईल की काय असं लोक बोलायला लागले दबक्या आवाजात. असा धक्का होता का भारतात कधी? साहेब तुम्हाला सांगतो, या राष्ट्रामध्ये चुकून पत्रकार बांधवांनी याचा एक वेगळा अर्थ काढू नये. हे राष्ट्र स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर आपण ज्या पद्धतीने उठलो, 14च्या परिवर्तनामध्ये सगळेच बिलगलो. आपण पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. महंगाई, ये वो, मारपडी, कांदा भाव, 1.5 शेतकऱ्यांना नफा, सगळ्यांना रोजगार, धंदे, पाणी, उद्योग, आनंद, एन्जॉयमेंट, मजा आजा. भारत एकदम जसा डायरेक्ट एकदम आकाशात असा पंख लावून उडेल की काय असं आपल्याला वाटायचं. खरं आहे की नाही ताई? ताई खूप, आमच्या भगिनी खूप हसताय. ते जाऊ द्या साहेब, येऊन गेले ते, तुमचे खर्च होऊन गेले, तुमच्या लक्षात नाही आलं. ते म्हणतात 15 लाख. म्हणलं मला नाही आठवत कोणी काही आश्वासन दिलं होतं की काय. अरे आपण एन्जॉय करतोय.
काय कमाल आहे या राष्ट्राची. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड गंभीर आणि प्रचंड वाईट परिस्थितीत आपण जातोय. बोलायला कोणी तयार नाही. जे बोलतात त्यांना अखंड संपवायचं आणि त्यांचा पक्षच आजगाराने गिळावा तसं गिळून टाकायचा. लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका इथे पोचला. आणि मग सुषमाताई आल्या असतील, उद्धवजी येत आहेत, आदित्यजी येत आहेत, आम्हाला शिवजय गर्जनाची संकल्पना दिली, राजेंद्रजी. सब कुछ अलबेल है. मी खेड्यातला आमदार आहे बरं का. मी 10 वर्ष विधिमंडळ पाहिलं. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, विधिमंडळात अनेक लोक या शहरानं पाठवले, शिवसेनेनं पाठवले. इथं फक्त एवढं लावलं का होतं, आमच्याकडे प्रचंड संघर्ष आहे. सदन लोकांचा भाग आहे. आशीर्वाद 4 अक्षरांचा आणि ठाकऱ्यांचा आहे. म्हणून आमच्यासारखा फाटक्यावरचा रस्त्यावरचा माणूस आमदार झाला. इथे तर कोण कोण झाले. बाप रे, बाबा बाबा, हे समजलं का तुम्हाला. हा, अरे विधिमंडळामध्ये सुद्धा उभा राहिलो ना, हा शिवसेनेचा ढाण्या वाघ. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं, आदित्यजींच्या सगळ्या शुभकामनांना आम्ही सभागृहामध्ये उभं राहिलं की मुंदडजींना माहिती आहे. मुंदडजींनी पाहिलं, झालं नंतर आला तू, अगोदर तुझा काका होता, काकी होती, नंतर तू आला. पण मी उभा राहायला लागलो की बाकी सगळे ऐकायचे, मलाही बरं वाटायचं. झालं, पण ही संधी कुणामुळे मिळाली. त्यांनाच आम्ही विसरलो तरी ठीक आहे बाबा, काय हरकत नाही. तुमचं काम भागलं, तुम्ही राजकारण सोडलं, विसरले, ठीक आहे. चालू गाडीमध्ये तुम्ही उतरले आणि गाडी डायरेक्ट तुम्ही समुद्रात लोटायला निघाले. ओ बाप रे, बाबा बाबा बाबा, असा प्रयोग यापूर्वी या राष्ट्रामध्ये कधी झाला नाही. मी तुम्हाला मुद्दामून काय, कारण तुम्ही बसले, आले, तिसरा चौथा कार्यक्रम आहे, ताई निघून गेले, आता अनिल कदम काय बोलणार. साधारण लोक असतात, आपली लोक आहेत, आपल्या लोकांना अपेक्षा असती. तुम्ही ज्या एसटीत बसलात, ज्या एसटीने तुमच्या आयुष्याचं सोनं केलं, नको त्या गावाला पोहोचवलं, नको त्या बॅगी तुम्हाला मिळाल्या, आणि तुम्ही तीच गाडी समुद्रात ढकलायला निघाले. अरे 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 देवा. एक हे असतं बरं का, एक ते बघा. आता तुम्हाला सांगतो काय, म्हणजे मी तर आता एका गोष्टीची वाट पाहतोय, अंकितजी. नियती नावाचा एक प्रकार असतो, असं सगळेजण ऐकतोय. आपले आई वडील पिढ्यानपिढ्या मानवी जातीला आपण सांगतो की घोर अन्याय, घोर अडचणी आल्यानंतर शेवटी तो बसला. आपल्या घरात काही झालं का आपण म्हणतो ना, एखाद्याने खूप अन्याय केला, आपण म्हणतो तो पाहून गेल. तो पाहायची वाट आहे आता. काय म्हटलं ताई. बिलकुल. मला तुमच्या बोलण्यातनं काही विषय समजले, मी तुम्हाला भेटल्यावर ताई सांगतो तुमच्या मनात काय आहे. ज्यांना दिलं त्यांनी काहीच केलं नाही, आमच्यासारखे प्रामाणिक राहिले असं तुम्हाला म्हणायचंय ना. देर आया दुरुस्त आया, देर आया दुरुस्त आया. मी तर काल म्हटलं, मी ग्रामीण भागामध्ये फिरलो, बीडमध्ये फिरलो. बरोबर ओळखलं ना ताईसाहेब तुमच्या मनातलं. हा, ऐका, मी काल बीडला होतो, जालन्याला होतो, सगळीकडे गेलो, सगळं पाहिलं. अरे बाप रे, काय जादू होती या माणसाची. बाप रे बाप, अक्षरशः जादूगर. ज्या माणसांना कुठे कोणी समाजामध्ये विचारत नव्हतं, छोट्या छोट्या समाजाची माणसं कुठल्या कुठल्या पदावर नेऊन जाण्याची ताकद ठेवलेल्या या माणसानं इतकं प्रेम केलं. बरं कोणावर केलं. चला, आपल्या समविचारी पक्षी, मी समकालीन, मी 2-3 भाषणांमध्ये काल परवा सांगितलं. अडवाणीजींची भाजपा, स्वर्गीय अटलजींची भाजपा, महाजन मुंड्यांचा महाराष्ट्रातला संघर्ष, गडकरी पण त्यांच्याबरोबर संघर्ष. त्याबरोबर शिवसेना प्रमुखांनी, बाळासाहेबांनी एक विचार आणला. ठीक आहे, हरकत नाही. बोर्ड धरलं 90 साली, 33 वर्षापूर्वी महाराष्ट्रात फक्त शिवसेना प्रमुख होते. हिंदुत्वाची गर्जना होती, सर्वसामान्यांसाठी लढणारी संघटना म्हणून विस्तारत होती, फफावत होती. मराठवाड्यामध्ये असेल, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये असेल, जी शिवसेना उंचीला असताना त्यांनी मनात कधीच असा विचार केला नसेल की एक दिवस ह्याच शिवसेना प्रमुखांचं बोट धरणाऱ्या संघटनेला, साता समुद्रापलीकडे ज्याचं नाव होतं, त्या माणसाच्या संघटनेलाच हे दुसऱ्याला बहाल करतील. बाप रे बाप, आघात झाला. आम्ही पण बालपणाचे शिवसैनिक आहोत. किती विश्वास हो. मी माझं आता इथं सांगत बसणं संयुक्तिक नाही. शिवगर्जनाला आलो, विषयांतर होता कामा नये. हे असे परिवार आहे ना, 10 जिल्हा परिषद गट, 20 पंचायत समितीचे गण, विधानसभेचे सगळे एबी फॉर्म डायरेक्ट देऊन टाकायचे, अनिलकडे द्या.
बरं झालं मी आता पडलो, माझ्या मनात आलं नसतं पुढचं का. नियतीला काळजी असती की निष्ठा कुठं ठेवल्या पाहिजे हे कुठं पाहिलं. अरे उतार चढाव तर शिवसेनेने कित्येक पाहिले. अनिल कदम तू काय काळजी करतो, आज नाही तो कल आ जाएंगे. लोकमत मला सारखे आठवतंय, मला माहिती नाही, थोडस आपण जाताना भेटू. किती आघात पाहिले हो शिवसेनेने. भुजबळ साहेब गेले त्यावेळेस एक आघात सहन केला 91 सालामध्ये. राणे साहेब गेले त्यावेळेस आघात झाला. स्वकीयांचा आणि घरच्यांचा पुतण्याच्या रूपामध्ये झालेला आघात सुद्धा शिवसेनेने पाहिला. सगळे आघात परतावून लावले. कोणाची काय स्थिती, कोण कुठे, याचा जर असेसमेंट घेतली ना तर आपल्याला एक लक्षात येईल. मगा एक मी शब्द बोललो होतो, नियती. नियतीने कुठे आहेत ही सगळी लोक? कोण कॉग्निजन्स घेतात का त्यांचं? त्यांची 2 मुलं विधानं करतात, काय कोण पाहतं का त्यांच्याकडे? बाबा 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 बाबा. आणि काय परिस्थिती आहे. संभाजीनगर मध्ये मागे एक सभा झाली, त्याच्या तपशिलात बोलण्यात का मी राष्ट्रीय नेता बिता नाही. मुद्द्यापासून डायव्हर्जन करायचं एक फार मोठं कौशल्य या लोकांना, महाशक्तीवाल्याला मानावं लागेल. मी पहिला विषय असा संपूर्ण करतो की ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं बोट धरलं, विचारानं सोबत आले, विचारानं काम केलं, तो एक विचाराचा कालखंड 5, 10, 15 वर्ष राहिला. 99 ला आपली सत्ता गेली 4.5 वर्षामध्ये आणि 2014 साली 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीनं महाराष्ट्रामध्ये राज्य केलं. आपण बाजूला राहिलो. सत्ता आल्यानंतर सत्ता ती चालली नाही आणि 14 मध्ये देशामध्ये फार मोठं परिवर्तन आलं. आपण चेहरे लावले वगैरे वगैरे. मग मी सांगितलं आपण वेडे झालो व धन 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 म्हणजे काहीच त्याला करावं लागलं नाही. त्या काळात आपल्याला का काही मिळालं नाही असं बरेच जणांना वाटलं वगैरे वगैरे. आपण म्हटलो की सगळं सुंदर होणार, छान चालणार, घरात महिला बघितली काहीच नाही, आयते येतील, पैसे येतील, व्याज येईल, घर चालेल, सगळं सुंदर होईल. आता त्यांना जाऊन विचार असं आहे, काय भयानक परिस्थिती आहे. विषय हास्य विनोदाचा नाही आहे, प्रचंड गांभीर्य आहे या सगळ्या विषयात. आणि हे गांभीर्य असताना सुद्धा आपण आज 50 रुपये वाढले. राठोडजी मी तुम्हाला सांगतो, आपण फाटके लोक आहोत ना, काही नाही, कशाचीच कुठल्याही केंद्रीय संस्थांची भीती नाही ना. या लोकांनी बाहेर आलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. या मताचा मी 3 रुपये पेट्रोल वाढतं, त्या 3 का 1.5 रुपये वाढलं होतं तनवानीजी 10 सालामध्ये. एक दिवस मला आठवतो, भारत बंदला फुल रिस्पॉन्स. पुढच्या दिवशी पेपरला बातम्या, फ्रंटला अमुक धमुक, देशबंधन. आता डायरेक्ट किती खपाखप म्हणजे नुसतं दान माणसाच्या मुंडक्यामध्ये मारताय झालं. तिच्या मायला काहीच नाही. शंड झालेलो आहोत आपण. असं होतं की भारतीय लोकशाहीमध्ये जी घटना माननीय परमादरणीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, लोकांसाठी निर्माण केलेल्या लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण विसरलो. आपले स्वतःचे आचार विचार कुठे पोस्ट करायचे की नाही त्याची सुद्धा भीती प्रत्येकाच्या मनात आहे. खरं बोलायचं की नाही, सत्य बोलायचं की नाही, समोर जायचं की नाही, अशा प्रकारची भीती तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण करून ही सवय लावली आहे. असं वाटतं का आपण चाललोय ह्या दिशेने, जर्मनीच्या दिशेने? मी नाही काय म्हटलो. हा कोरिया, जिंगपॉंग काहीतरी आहेत तिकडचे. फार कठीण आहे हो. आणि मी तुम्हाला सांगत होतो की मुंडे महाजनांची, गडकरींची विचारधारेची भाजपा आपल्या बरोबर आली, सत्तेमध्ये सहभागी झाली, वाटेकरी झाली, सत्ता आली, सत्ता गेली, पुन्हा सत्ता आली. 14 मध्ये एक परिवर्तनाची मोठी लाट आली, आपण पण त्याच्यात सहभागी झालो. तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहिती नाही, 9 ते 14 मी आमदार होतो. 14ला मला असं वाटलं की आता सब आहे, आता बडी शक्ती, अपनी शक्ती, एक साथ में धूम धडाका. आणि आम्ही एबी फॉर्म घ्यायला गेलो ना, आम्हाला असं कळलं की आता ही ती तुटली. यो बाप रे. महापौर साहेब आम्ही लढलो 63 मध्ये, मी पण होतो, अनिल कदम. त्यावेळेस हा पठ्ठ्या होता साहेबांना सांगणारा, साहेब याच्यानंतर परत यांच्याशी कधीच युती करू नका. आजही विचारा, डायरेक्ट संबंध आपला, डायरेक्ट कनेक्ट आहे. इथं याचा वेगळा अर्थ आहे का काय मला माहिती नाही. डायरेक्ट कनेक्ट आहे. त्यामुळे ते बरेच लोक त्यांनी काय सांगायचं ते सांगितलं. तर पत्रकार बांधव त्याचा वेगळा अर्थ काढायला नको म्हणून मी तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी सांगत नाही. झाला कार्यक्रम, 63 मध्ये निवडून आलो. भावांनो भगिनींनो, तिथून सगळा घात सुरुवात झाला. राष्ट्र ताब्यात आलं. आपल्या विचाराचा इतर पक्ष ह्या राष्ट्रामध्ये राहता कामा नये. हिंदुत्वाची विचारधारा आणि ही आमची मलकीत आहे.
आपल्या सर्वांचं दैवत त्यावेळेस गेलेलं होतं, कोणाला अपेक्षित नव्हतं. उद्धवजींनी स्वतःच्या बळावरती आणि आपल्या सगळ्या शिवसेनेच्या बळावरती मुंबई महापालिका पुन्हा काबीज केली. त्यातले आरोप प्रत्यारोप आपण सगळे पाहिले, काय काढलेन कोथळेन काथळेन कुठेपर्यंत दर्जा गेला. साहेबांनी सांगितलं की 25 वर्ष युतीमध्ये सडलो, 19ला सांगणारे अनेक होते, त्याच्यामध्ये मी पण होतो. हे तर रेकॉर्ड होणारच आहे ना. नका करू साहेब यांच्याबरोबर. तिथे सुरुवात झाली. 14 ते 19च्या कालखंडामध्ये आम्ही ग्रामीण भागातले आमदार सांगत होतो, साहेब आमच्याकडे हे काम होत नाही, आमच्याकडे ते काम होत नाही. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आमच्याबरोबर अनेक वेळा आले. मुंदडाजी आपण पण होतात. आपण वर्षा बंगल्यावर अनेक वेळा गेलो. कॉन्स्टिट्यूशनल पदं अगोदरही होती नव्हती. पूर्वी सगळ्या काळात उपमुख्यमंत्री होते, आपल्याला उपमुख्यमंत्री नाही, चांगली खाती नाही, राहिलं सायलं ते काम पण नाही, चांगले डिपार्टमेंट्स नाही. बरं, आम्ही लढणारे लोक, आम्ही विकासाच्या बळावरती मतं मागणारी लोक, अनेक बैठका व्हायच्या आणि सोयीस्कररित्या आम्हाला त्या ठिकाणी सापत्न वागणूक दिली जायची, काम मिळायचं नाही. कसा पद्धतीनं शिवसेनेचे लोक हैराण होतील आणि आमच्याकडे येतील, ही वाट आणि हा कालखंडन, याच्यातल्या अनेक तपशीलवार गोष्टी आहेत. तेव्हापासून या सगळ्या मंडळीच्या मनामध्ये पातक आलं की 100% महापौर साहेब 100% मनात आलं युवा. आणि या 100%मध्ये ज्यांचं बोट तुम्ही धरलं, 30 वर्षाचा प्रवास केला तुम्ही, विस्तारले, आणि ज्या नेतृत्वाने ते केलं त्या नेतृत्वाच्या आयुष्यामध्ये एक शक्ती, महान शक्ती, ताकद म्हणून जे आपल्या सर्वांचे पितामह आहे, शिवसेनेचे जनक आहे, त्यांनी सुद्धा केवढी भूमिका निभावली आहे महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. किमान त्यांच्या पक्षाचं तरी असं करायला नको होतं. ठीक आहे, आघात झाले, माणसं गेले, कोणी नाराज झाले, पक्षांतर्गत दुसपुशी चालू असतात, माणसं जातात. बापरे, परवाच्या दिवशी तर डायरेक्ट महाशिवरात्रीच्या आगल्या दिवशी मुंदडाजी, मला तर थोडंसं, मला मी तसं निगर गट आहे, रडत नाही, पण मी रडलो त्या दिवशी. हा, बिलकुल लढणारे लोक आपण आहोत, रडणारे नाहीये. शिवसेना प्रमुखांनी सांगितलंय की माझा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मला कुणाचीही भीती नाही, परवा नाही. आणि त्या शिवसैनिक म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये अश्रू आले की काय चाललंय, नेमका पक्ष गेला. आपल्याला माहिती आहे माध्यम काहीच दिसत नाही, महागाई दिसत नाही, कुठलं काय नाही. लोक म्हणतात हल्ली टीव्ही बघावं असं वाटत नाही. मग आमच्याकडे तर म्हणतात आमचे घरचे. तरी मी शेवटचं झोपताच्या अगोदर थोडंसं एक 10, 10:30, 11 आपल्या 2-4 बातम्या झलकमध्ये पाहायच्या, दिवसभर जर मोबाईल पाहिला नाही. मात्र लोक आता या माध्यमांना कंटाळली. याच्यातनं काय संदेश घ्यायचा भारतानं, महाराष्ट्रानं, सामान्य लोकांनी काय संदेश घ्यायचा? ही लोकशाहीची स्तंभ आहे. ही स्तंभाला कुठेतरी तडा जायला लागला, निखळायला लागते की काय, अशा प्रकारची भीती. आणि दबक्या आवाजात लोक असं पण म्हणतात की उद्या 2-4 दिवसाचा निर्णय पण आपला काही दिसत नाही. असं बोलायचे का लोक, डेअरिंग करायचे असं? ही मूल्य स्थान होती, मूल्यवर्धित स्थान होती, ही 4-4 स्तंभ, याच्याकडे आपण आदरानं पाहायचो, पाहत राहू. त्याची नियतीचं काहीतरी चमत्कार होऊन किमान नीतिमूल्य होतील, राहतील, असा विचार आपण सगळेजण करतो आहोत. आणि राहिलं सायलं डायरेक्ट महाशिवरात्रीच्या आगल्या दिवशी धनुष्यही गेलं आणि शिवसेनाही गेली. काय वाटलं असेल त्या उद्धवजींना? तुम्हाला कोणाला, सगळ्यांनाच माहिती, संभाजीनगर शहराला ठाकरे कुटुंबाशी ओळख माहिती, विमान असल्यामुळे झटापट जाता येतं, आमच्या सारख्याला थोडं लांब पडतंय. आणि उद्धवजींचं फक्त इथून वरती व्यवस्थित होतं. आपल्यालाही माहित असेल किती निरपेक्ष, किती सरळ स्वभावाचा माणूस आहे. राजकारणातले ज्या काही आडाखे, आराखडे, उलटे पालटे, छक्के पंजे, याचा एक तरी लवलेश त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर वाटतो का? आणि त्या शिवसेना प्रमुखांचा हा मुलगा, आपले पक्षप्रमुख उद्धवजी, ज्या वेळेस एवढ्या सगळ्या वाईट काळामध्ये आपल्या आरोग्याशी संघर्ष करत असताना हा घटना होती, बापरे 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 बापरे, अत्यंत वेदनादायी होतं. आघात शिवसेनेने सहन केले, 1, 2, 3, 4 पक्ष गेले, पण ह्या आघाता पाठीमागे शक्ती होती. हा आघात डायरेक्ट पक्ष चोरून घेऊन गेला. याच्या पाठीमागे कोणीतरी होते. पूर्वी याच्या पाठीमागे कोठी नव्हतं. ज्याला त्याला काय, ज्याचं त्याचं काय असेल, त्या काळामध्ये ती लोक मतभेदामुळे गेले असतील, मनभेदामुळे गेले असतील. पण इथे शक्ती देऊन लवचिंबकासारखा हा जो पक्ष विस्तारला, ज्याचं 6 दशक काम आहे,
फाटकी लोक, गरीब लोक, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारी संघटना शिवसेना विस्तारली, पक्षात रूपांतर झाला, सत्तेत आली, केंद्रात गेली. तिला डायरेक्ट गिळंकृत करण्याचा प्रयोग झाल्यानंतर ज्या वेदना या देशाला झाल्या आहे ना, तो देश वाट पाहतोय. हाय का निवडणुका मध्यंतरी मी 2-3 ग्रामीण भागामध्ये बोललो, ताईंना सांगितलं, त्यांनी मांडणी केली, परंतु मी थोडी स्पष्ट मांडणी करतो. निवडणुका चालू आहे, ग्रामपंचायतीचा चालू आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा चालू आहे, मुंदडाची, ज्याला काही पक्षीय स्वरूप नाही अशा निवडणुका चालू आहे. आज पेंडेमिक नाही, आज कोरोना नाही, काय नाही, निवडणुका कुठं हरवल्या याचा पण शोध घेण्याची गरज आहे. सगळ्यांना माहिती निवडणुका का लांबताय. सर्वे तुम्हाला सांगतो की महाविकास आघाडी झाली ना, ही शिवसैनिकांना रुजलेली नाही, त्या काळामध्ये मलाही रुजली नव्हती, पण ती का झाली याचा जर अनुभव 14 ते 19 कोणी घेतला असेल ना, तो मी आणि मुंदडाजींनी घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं शिवसेनेला पक्षप्रमुखांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न झाला, मला असं वाटतं की त्यावेळेस ते योग्य पाऊल पडेल आणि अशी भूमिका मी राष्ट्रवादीच्या समोर पडलेलो आहे 7-8 हजारांनी. ती भूमिका योग्य होती. आज तुम्हाला नाही, भारताला पटत असेल. पटतंय की नाही. अरे विचाराचा भेद असेल, मनाची काय असेल, विचारसरणीची वेगवेगळी काय हे असेल, त्या काळामध्ये अनेक इतिहास आहे भारताचा की पक्ष वेगळे असेल, विचारधारा वेगळे असतील, एकमेकाचे संघर्ष असतील, सभागृह असतील, विधानमंडळ असेल, छोट्या ग्रामपंचायतीपासून राष्ट्राच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये पाहिलं तर विचारधारेमध्ये बदल असेल, परंतु अशा पद्धतीचं समाजकारण राजकारण कधी झालं नाही. म्हणून उद्धवजींनी ही जी महाविकास आघाडी केली, लफडं तिथं झालं. हे काय म्हटले आपले पक्षप्रमुख, बाबा 2.5 वर्ष करा, आमच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो. नंतर काय झालं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आप होंगे तो इसीलिए आपको देंगे. शिवसैनिक काय असेल ते मोठ्या लेवलच्या गोष्टी आहे. उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर दुर्दैवानं कोरोना आला. कोरोनाच्या हाताळणीचं सांगून तुम्हाला वेळ घेणार नाही. कशा पद्धतीनं राज्यामध्ये सगळ्या राज्यामध्ये काय परिस्थिती होती, महाराष्ट्रात कशी परिस्थिती होती, तुमच्या संभाजीनगर शहर असेल, मुंबईसारखं मोठं शहर असेल, की ह्या पद्धतीनं अशी उभी वाढलेली शहरं, याच्यामध्ये कोरोनानी माणसं राहतील की नाही, त्या काळातलं स्किल कौशल्य. 1 दिवस 2.5 वर्ष जोपर्यंत उद्धवजी मुख्यमंत्री होते, वर्षा बंगला सोडत नव्हते, तोपर्यंतच विरोध शिल्लक होता की काय असं वाटतंय आता. 1 दिवस उद्धवजींना सरळ मार्गाने काम करू दिलं नाही. बारीक बारीक गोष्टीवरनं मोर्चे, आंदोलनं, सगळ्या जिल्ह्यातले छोटे छोटे ते कट, त्या वेगवेगळ्या टीव्हीवर, ह्या जिल्ह्यात इथे एवढे, इथे तिथे तेवढे, इथं तेवढे, इथं तेवढे, आज अशी परिस्थिती, आज तसं आहे, आज असं आहे. उद्धवजींना सुखासुखी 1 दिवस सुद्धा राज्य करू दिलं नाही. आणि मग हे जेव्हा चाललं ना, हे आडलं कुठे भावांना. आता निवडणुका का लांबताय. Survey has been predicting that if Mahavikas Aghadi is going to contest the election in the same manifesto and all together are going to keep the alliance, Mahashakti will get only 8 seats in state Maharashtra. आपण नाही सांगत, सर्वे सांगतोय. मी यांनी पाहिलं की उद्धवजी आहे तोपर्यंत 34 होते, नवीन सरकार आला तर आता 40 झाले. दिवसागणिक लोकप्रियता, वास्तव चाललेला प्रकार लोकांच्या लक्षात आला. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपोची गोळ्यासारखी दिल्यासारखी आपण भारतीय लोक जिंकतो आहोत. मूळ मुद्द्यापासून आपलं लक्ष नाही. मुद्दे कसे आहेत काय ते तुम्हाला माहिती आहे. 1 सर्वे झाला, 2 सर्वे झाला. बघा, पक्षाच्या निवडणुकाच नाही, चिन्हाच्या निवडणुकाच नाही. मला कोणीतरी म्हटलं ते चिन्हाच्या निवडणुका. मी म्हटलं आपल्याकडे ते ग्रामपंचायती वगैरे होतात, मार्केट कमिटी होतात, कंगवानी, शनिराती, वाटी, तबेले, लोटा वोटा, लोक सिलेक्ट करून बरोबर निवडतात. ज्याचं बरोबर मारायचं वार्डामध्ये तुम्हाला माहिती असेल, प्रभाग असेल त्यावेळेस बरोबर एखाद्यालाच पाडतात. एवढी हुशार जनता आहे. निशाणीचं काय घेऊन बसले, हीच निशाणी आहे, ठाकरे फायनल आहे की नाही. इसके अलावा कुछ ब्रांड हमको मालूम नहीं है. आमचा पक्ष, आमची सेना, आमचं सगळं, आमची निशानी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब. इसके अलावा हमारे पास कुछ भी नहीं है. आणि हेच एवढं पुरेसं आहे, भारताला दिशा देऊन जाईल. राजकीय तज्ञांचं मत आहे, 2 मुख्यमंत्री आता मध्यंतरी मातोश्रीवरती येऊन गेले. हे सगळी दिशा देते साहेब. आणि या दिशेमध्ये अजून काय काय हे करतील याचा काय अंदाजच येत नाही. सभागृह तहकूब व्हायचं साहेब, 2 रुपयावरून 3 रुपयावरून. आज काहीतरी ते संजय राऊत साहेब आमचे काहीतरी बोलले, काय विधान केलं मला माहिती नाही. हाऊस ॲडजन झालं ना, 50 रुपयाचा विषय निघणार नाही. महाराष्ट्राच्या विधानमंडळ तुम्ही राष्ट्रपुरुषांचं बघा ना,
ज्यांच्या आदर्शावरती राष्ट्र चाललं, देश चालला, त्यांचा अवमान सहन करण्याची सुद्धा ताकद तुमच्या आमच्यामध्ये ती निर्माण होते. भाऊ, आपल्या राज्याचे महामहिम माजी राज्यपाल परम आदरणीय परमपूज्य गेले, म्हणजे आपल्या ह्याच्यावरनं गेले असलं काही बोलू नका, हे बरोबर नाही. ते नंतर म्हणतात हो ताई की उद्धवजी खूप भोळ्या मानाचा माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे. बापरे, नंतर त्यांना आठवलं हे मध्ये काही विसरले होते की काय काय कुठं त्याच्यात. जाऊ द्या, शब्द आला तर माझ्या तोंडात भर झाला, आला नाही तर तोच रिपीट झाला असता माध्यमांवर. काय म्हणजे ह्या राष्ट्रपुरुषांचा, ज्यांच्या आदर्शावरती पावलावर पाऊल ठेवून आपण चालतो, त्यांचा अपमान गिळंकृत करण्याची सुद्धा शक्ती निर्माण करताय आपल्या लोकांमध्ये. आणि आपणही ते सहन करतो. आपल्यालाही कळतंय काय दिशा चालली, कशी चालली. आपण सहन नाही करत आहोत. आपल्या मनात आपण ईव्हीएम कधी येतंय ते पाहतोय. खरं आहे की नाही? यस. आर पार की लढाई. उद्धवजींनी सांगितलं हा टप्पा अंतिम आहे. शिवसेनेला संपवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना महाराष्ट्रानं, शिवसैनिकांना, रणरागिणींना काय काय दाखवलंय आपण पाहिलंय. उद्धवजी म्हणतात तो शब्द लक्षात ठेवा. हे शेवटचं संकट हे परतावून लावा. परतावून लावणार आहात की नाही माझा प्रश्न आहे तुम्हाला. यानी हे संकट परतावून लावण्याच्या साठी म्हणून आपल्या सगळ्यांना सज्ज झालं पाहिजे. निवडणुका कधी येऊ मला माहिती आहे. मी मगाशी विचारलं, तुम्हाला सांगितलं की 2-3 बैठका झाल्या. कोण आलं आपल्याला येणं जाणं. लोकांच्या मनात निवडणुका असल्या की एक वेगळा उत्साह असतो. आज लोकांच्या मनामध्ये चीड आहे, लोकांच्या लक्षात आहे, लोकांना काय करायचं हे पण माहिती आहे. लोक निवडणुकीची ज्या पद्धतीने वाट पाहतात. परंतु मी तर काल परवा सांगितलं की आपली सगळी लोक एका ठिकाणी बोलवण्याच्या ऐवजी आमच्यासारख्यांचा वापर करा, एनर्जीचा वापर करा. तालुक्याला घेऊन जा, चौकामध्ये जा. 5-50 लोक भेटले, आपले गरीब शिवसैनिक, फाटके शिवसैनिक ज्यांना येणं सोपं पडतं त्यांना बोलवायचं आणि जास्तीत जास्त लोकांशी जाऊन हा विषय, हे वास्तव लोकांच्यापर्यंत पोचवायचं. लोक वाट पाहत आहे. बघा, कदाचित लोकांना असं वाटतं, असं लोकांना वाटतं बरं का, असं मी ऐकलं, कोणीतरी 2-3 तज्ज्ञ बोलले मला, मी नाही बोलत हां, की राष्ट्रपती राजवट पण लागू शकते. मी म्हणलं नाही भाऊ, आपल्याला नाही तेवढा अभ्यास आहे. सर्वोच्च न्यायालय हे त्यांची स्वतंत्र व्यवस्थापन आहे. 5 पीठांचं एक पीठ बसलं आहे आणि काहीतरी निर्णय घेतोय. कालचा एक कुठला तरी निर्णय आवडला, आपण दबक्या आवाजात असं म्हणतोय. कदाचित राष्ट्रपती राजवट लागली तर 1-1.5 वर्षानंतर डायरेक्ट लोकसभा, त्याच्याबरोबर विधानसभा असं होईल, असंही लोक चर्चा करतात. भावांनो, भगिनींनो, मला तुम्हाला सांगायचंय, काही होऊ द्या, कसंही होऊ द्या, काही करा, घराघरापर्यंत आपला शिवसैनिक आता माध्यमांच्या रूपानं, वेगवेगळ्या रूपानं, आपल्या रणरागिणी, आपल्या भगिनी, युवा सैनिक सगळ्यांनी घराघरापर्यंत जा आणि येणाऱ्या जी कुठली निवडणूक पक्षाची लागेल, मग ती महापालिका संभाजीनगर असू दे, महापालिका मुंबई असू दे, किंवा कुठल्याही ग्रामीण भागातल्या निवडणुका असू दे, लोकसभा विधानसभेच्या असू द्या, आपण सगळ्यांनी सज्ज राहूया. निशाणी कुठली जरी आली तर आपली निशाणी ठरलेली आहे. म्हणून या शिवगर्जनाच्या माध्यमातून मी आपल्या समोर आलो. छोटासा कार्यकर्ता आहे, फाटका आहे, माझी नेमणूक केली, निष्ठेचा आहे म्हणून त्यांनी सांगितलं की 4 जिल्हे करा. महापौर साहेब, आपण मला ओळखत नसाल, मी एक काम आपल्याकडे घेऊन आलो होतो, थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला ते. तुम्ही प्रश्न विचारून आमच्या माणसाला अडचणीत आणता काय? आणि त्यामुळे ही ओळख नाही. ही ओळख कोणामुळे हो? तुम्हाला आम्हाला कोण ओळखतंय? मुंदडाजी. मुंदडा कुळ म्हटलं की किती लोक असतील, घडवले किती लोक असतील. पण आपण ह्या पदापर्यंत पोहोचलो, या बहुमानापर्यंत पोहोचलो, या मानापर्यंत पोहोचलो. हा मान, हा स्वाभिमान, हा अभिमान आपल्यामध्ये निर्माण करणारे ठाकरे कुटुंबीय होते. आणि म्हणून या ठाकरेंच्यासाठी जोपर्यंत प्राणात प्राण आहे, शेवटच्या श्वासापर्यंत आणि जिंकेपर्यंत लढूया, अशी आपण सगळेजण शपथ घेऊ. आणि ही शपथ घेत असताना हे सगळं पेलण्याच्यासाठी आई भगवती तुम्हाला शक्ती देव, ताकद देव, असं तिला प्रार्थना करतो. आणि आपण सगळेजण यांना उलथवल्याशिवाय थांबणार नाही असं वचन घेऊन मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.